पोटाचा घेर खूप जास्त वाढला, मांड्यांचा फॅट वाढतच चाललेला आहे, कमरेची कंबरा होत चाललेला आहे, दंडांचा फॅट वाढत चाललेला आहे, कोणतेच ब्लाउज येत नाहीत, ड्रेस येत नाहीत. पहिले फिटिंग होणारे 3 महिन्यापूर्वीच जर फिटिंग होत असले ड्रेस आज ते घुसतच नाही शरीरामध्ये, तर तुमचं वजन वाढत चाललेलं आहे. हे जर प्रॉब्लेम तुमच्यासोबत असतील आणि आता तुम्हाला वाटत असेल वजन कमी करायचं आहे, तर तुम्ही आज 21 दिवसाचं चॅलेंज घ्या. हे चॅलेंज तुमचे कपडे लूज होणारे, कपडे लूज करून देणारं हे चॅलेंज आहे. याच्यात तुम्हाला ह्या चॅलेंज मध्ये 21 दिवसाच्या तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये एक्सरसाइज पण भेटणार आहेत, तुम्हाला डाएट देखील भेटणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला स्टेप वाईज समजतील. तर आता पहिले एक्सरसाइज करूया. एक्सरसाइज केल्याच्या नंतर डाएट सांगते, तो डाएट दिवसभर फॉलो करायचा. तर आता काय करायचं आहे, तर 21 दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे आणि कमीत कमी 6 ते 7 किलो वजन कमी करायचंय. हो, होतं, काहीही होत नाही. जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर गॅरंटीने होतच होतं. तर काय करायचं आहे, आता झोपेतनं उठली, 2 ग्लास गरम पाणी पिलं किंवा लिंबू पाणी पिलं किंवा जिरा वॉटर ड्रिंक बनवली 1 ग्लास ते पिलं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला सकाळी सकाळी काय प्यायला आवडतं, ड्रिंक प्यायला आवडतं, साधं पाणी प्यायला आवडतं, कोमट पाणी प्यायला आवडतं. फक्त सुरुवात आहे ती पाण्यापासूनच करायची, बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी. म्हणजे ड्रिंक मध्येही पाणी असतं किंवा साधं पाणी, जे आवडतं ते. आता मी 2 ग्लास गरम पाणी पिलं. आता त्याच्यानंतर मी इथे पाणी पिल्याच्या नंतर वॉशरूमला वगैरे जाऊन आली आणि इथे एक ब्लॅक कॉफी घेतली. ठीक आहे. आता ब्लॅक कॉफी घेतल्याच्या नंतर मी इथे काही एक्सरसाइज करते. स्टेप म्हणजे माझ्या तर ऑलरेडी योगाच्या बॅचेस आहेत, त्याच्यामध्ये मी करते 5:30 वाजता. पण तुम्हाला आज मी त्याच एक्सरसाइज दाखवते, सोप्या सोप्या. पहिले एक्सरसाइज करण्यासाठी वॉर्मअप करून घेऊया पहिले आपण, नंतर एक्सरसाइज करूया. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5. शोल्डर 1 2 3 4. अँटी क्लॉक 1 2 3 4 5. रिलॅक्स. नेक्स्ट पायाला 1 2 3 4 5. रिवर्स 1 2 3 4 5. नेक्स्ट या पोझिशन मध्ये पायाच्या अंगुठ्याला 1 2 3 4 5. रिवर्स 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5. रिवर्स 1 2 3 4 5. ओके. आता आपण हे 20-20 चे राऊंड घेतले. आता करूया एक्सरसाइज. सिंपल करायचंय. पहिली प्रॅक्टिस करायची मांड्यांवरती, म्हणजे लोअर बॉडीवरती काम करूया. तर त्याच्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तुम्ही 20 चे राऊंड घेतले तरी चालेल. मी पूर्ण स्टेप मध्ये 20 चेच राऊंड घेते. तुम्हालाही सोपं पडेल व्हिडिओ. तुम्ही हा सेव्ह करून ठेवा, तुमच्या फायद्याचा ठरेल. 21 दिवस हाच व्हिडिओ लावायचा आणि ह्याच प्रॅक्टिस करायच्या. 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट प्रॅक्टिस ह्या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झालं 2 प्रॅक्टिस. आता खालचं लटकलेलं पोट आणि हा पोटाचा घेर, त्याच्यासाठी या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही प्रॅक्टिस कंप्लीट झाली. नेक्स्ट प्रॅक्टिस या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही प्रॅक्टिस कंप्लीट झाली. आता कंबर आणि साईडचा फॅट कमी करण्यासाठी पायामध्ये हलकसं अंतर, हात वापस या पोझिशन मध्ये, गुडघ्यांना थोडंसं फोल्ड करायचं अँड ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. याच्यासोबत अजून दुसरी प्रॅक्टिस. वापस पायामध्ये अंतर आणि या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या झाल्या दोन प्रॅक्टिस. आता ब्रेस्ट साईज, पाठीवरचा फॅट पण कमी करायचा आहे. या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्या प्रॅक्टिस सहज कोणीही करू शकतं. वयाचं बंधन नाहीये. पाठीत दुखते, कंबर दुखते, गुडघे दुखते, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही करू शकता. आणि डाएट जो पुढे सांगेल तो पण तुम्ही करू शकता. आता हा दंडांचा फॅट कमी करायचा आहे आणि शोल्डरचा फॅट कमी करायचा आहे. त्याच्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं. सोबत सोबत पोटही कमी होणार. ह्या लास्टच्या प्रॅक्टिसनी मांड्याही कमी होतील, साईड वरती प्रेशर येणार, सर्वच गोष्टी, सर्वच बॉडीसाठी. या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. जर मी 20-20चा घेतलेला राऊंड आणि तुम्ही वापस याचं एक एक व्हेरिएशन जर केलं, म्हणजे वापस 20-20चा जर राऊंड केला, तर तुमच्या ह्या प्रॅक्टिस 15 मिनिटं आरामात होतील. आणि आता प्रॅक्टिस झालेल्या आहेत. ब्रेकफास्टचा टाइम येतो. ठीक आहे, रुटीन आपलं इथपर्यंत आलेलंच आहे. आता डायरेक्ट आपण नाश्त्यावरती होऊया. तर तुम्ही आता पूर्ण दिवसभराचं म्हणजे 21 दिवसाचं चॅलेंज ते बघूया. खाली बसते व्यवस्थित आणि शांततेने सांगते, तुम्हालाही समजायला पाहिजे. पहिले काही नियम आहेत ते पाळायचे. एवढं छान प्रॅक्टिस करतोय, सकाळी मस्त उठून डिटॉक्स ड्रिंक घेतोय, तर बाहेरचं जंक फूड 21 दिवस बंद करायचं. गोड पदार्थ खाणं बंद करायचे. पाणी चांगलं प्यायचं, चांगली झोप घ्यायची आणि घरातला जो डाएट आहे तोच फॉलो करायचा. या गोष्टी करत राहायच्या आता 21 दिवस. चॅलेंज जर घ्यायचं असेल तर कोण कोण हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे नक्कीच कमेंट मध्ये यस असं लिहिलं तरीही मी समजून जाईल. आता इथे
काय करायचं आहे, नाश्ता. तर नाश्त्यामध्ये 21 दिवस रोज तुम्हाला काय खायचं आहे, तर तुम्हाला याचे काय खायचं आहे, तर तुम्ही एखादं इथे फळ घेऊ शकता, तुम्ही इथे स्प्राउट घेऊ शकता, तुम्ही इथे अंडा घेऊ शकता. हे पदार्थ तुम्ही इथे नाश्त्यामध्ये घेऊ शकता. आता नाश्ता झालेला आहे आणि 21 दिवस तुम्हाला या गोष्टीच करायच्या, स्प्राउट, अंडा आणि एखादं फळ. हे 3 ऑप्शन आहेत. हे तिन्हीतलं तुम्ही एखादं कोणतं पण चूज करायचं जे अवेलेबल असेल ते. आता जेवण येतं 11 वाजताचा टाइम येतो आपला, हलका फुलका, तेव्हा भूक लागते, तर तेव्हा 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं. दुसरं काहीही खायचं नाहीये, प्यायचं नाहीये. 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं आणि ती त्या भुकेला शांत करायचं. दुपारचं जेवण येतं आपलं, हेल्दी आहार असतो आपला तोच, आणि तोच आपल्याला दिवसभर एनर्जी देतो. म्हणून तो आहार खूप मेन आहे आणि तो चांगला घ्यायचा आहे. तर 21 दिवस कसा आहार घ्यायचा आहे आपल्याला, तर त्या जेवणामध्ये तुम्हाला कंपल्सरी 1 प्लेट सॅलड हे असलं पाहिजे. आणि प्रोटीनचा सोर्स मध्ये तुम्हाला इथे जरी तुम्ही सकाळी स्प्राउट घेतला असेल ना, तर तरी देखील तुम्हाला इथे मूग बॉईल केलेले मूग, काळे चणे, व्हाईट चणे, राजमा, असं काहीतरी बाउल भरून तुम्हाला, किंवा 4 व्हाईट अंडे या गोष्टींचा समावेश करायचा आहे, किंवा 100 ग्राम पनीर हे कंपल्सरी ठेवायचं आहे. रोजचा एखादा तरी त्याच्यामध्ये ऍड असलं पाहिजे. कधी भाकरीचा वापर करायचा. एक दिवस जर ज्वारीची भाकर घेतली असेल तर दुसऱ्या दिवशी पोळी घ्यायची आहे. शक्यतो भाताचं प्रमाण 21 दिवस कमी करायचं आहे. खूपच क्रेविंग झाली असेल तर 2-4 दिवसातनं एखादा वाटी भात तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता. 4 वाजताच्या स्नॅक्स टाइम मध्ये काही अगडम तगडम चगडम न खाता, बिस्किट, नमकीन या गोष्टी, साधं सिंपल 1 कप ग्रीन टी घ्यायची आहे 21 दिवस. बेली फॅट जर कमी करायचं असेल तर 21 दिवसाचं हे एक चॅलेंज घ्या. 4 वाजता तुम्ही स्नॅक्स टाइम मध्ये 1 कप ग्रीन टी, काळे फुटाणे किंवा 2-4 मखाने या गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि संध्याकाळचं जेवण किती वाजता करताय, 8 वाजेपर्यंत गेलं तर तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट येईल. आणि रात्रीचं जेवण तुम्हाला 21 दिवस काय घ्यायचं आहे, तर मुगाची खिचडी घ्यायची आहे 1 दिवस, कधी ओट्सची खिचडी घ्यायची आहे एखाद दिवस, कधी पालकचं सूप घ्यायचं आहे एखाद दिवस. या गोष्टी खाऊन कंटाळा आला असेल तर मग तुम्ही रात्रीची ज्वारीची भाकर अर्धी कोणत्याही भाजीसोबत घेऊ शकता. हे रुटीन पाळायचं, या प्रॅक्टिस करायच्या आणि खूप चांगला रिझल्ट घ्यायचा. महिन्याला नाही, 21 दिवसाचं चॅलेंज आहे, तर तुम्हाला 6-7 किलोचा रिझल्ट आरामात भेटू शकतो जर फॉलो केलं तर. बघून 2-4 दिवस करून रिझल्ट येत नसतो. आणि ते प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते, प्रत्येकाला रिझल्ट वेगवेगळा येतो. मॅडम तुम्ही तो म्हटला होता 7 किलोचा रिझल्ट, तर कोणाला 7 किलोचा येणार, कोणाला 5 किलोचा येणार, कोणाला 2 किलोचा येणार. बॉडीवरती आहे, तुमची बॉडी कशी आहे, म्हणजे बॉडी तर नाही पण मेटाबॉलिझम कसं आहे त्याच्यावरती रिझल्ट आपला ठरलेला असतो. म्हणून घाबरायचं नाही, काम करत राहायचं बॉडीवरती. वजन कमी करायचं आहे ना, या गोष्टी पाळायच्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये.